सगळ्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे. दोन विषयावर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण चर्चा बोलणार आहोत. पहिला विषय आहे की 2 तारखेला महालक्ष्मी सेवाचा शुभारंभ झाला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं महालक्ष्मी सरसचा एक्झिबिशन आज मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने होते. खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. प्रचंड मोठा प्रतिसाद मुंबईकरांचा या एक्झिबिशनसाठी लाभला. मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळेच आम्ही 2 दिवस हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशनची मुदत वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आजपर्यंत महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून साधारण 30 कोटी रुपयाचा व्यवसाय आमच्या बचत गटाच्या महिला भगिनींच्या उत्पादित मालाचा झालेला आहे आणि तो एक विक्रम आहे. अजून हे एक्झिबिशन अजून 5 दिवस चालणार आहे आणि आम्ही जे उद्दिष्ट या अनुषंगाने ठेवलेलं होतं ते उद्दिष्ट मला वाटतं पूर्ततेच्या दिशेनं आता आमची वाटचाल चालू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे, लखपती निधीचं 1 कोटीचं उद्दिष्ट दिलेलं आहे, त्या अनुषंगानं आमचं मार्गक्रमण चालू आहे. शेवटी लखपती निधी बनवणं याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग काय असेल? बचत गटाच्या आणि महिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्या अनुषंगानं आम्ही ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी पावलं आम्ही टाकतोय. उमेद मार्टच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी ऑनलाईन मार्केटिंगचा व्यवस्था आम्ही उभी करून देतोय. त्यासोबत आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण पुन्हा त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु आम्ही यावर्षी पाठीमागच्या वर्षी उमेद मॉलचा 12ही महिने महिलांच्या मालाला मार्केट मिळावं, बाजारपेठ मिळावी म्हणून उमेद मॉलची संकल्पना आम्ही आणली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला पाठबळ दिला आणि आता साधारण चालू वर्षामध्ये 13 मॉलचं काम चालू होते आणि 1 वर्षामध्ये बहुतांश मॉल पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. ते या निमित्तानं पूर्ण होईल. बाकी अनेक विषय बोलण्यासारखे, पण आज खास करून मुंबईकरांना मी मनापासून धन्यवाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा समोर या ठिकाणी आहे. उदंड असा प्रतिसाद मुंबईकरांचा या महालक्ष्मी सरसला मिळालेला आहे. म्हणूनच आपण बघतो की नागपूरमध्ये महालक्ष्मी सरस झालं, नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये महालक्ष्मी सरस झालं आणि आता मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस होते. आणि प्रत्येक वेळी महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून त्याला ग्लोबल स्वरूप द्यायचा आम्ही प्रयत्न केला. या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना मालाच्या बाबतीत, इथल्या उत्पादनाच्या बाबतीत विश्वासार्हता निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही उभी केली आणि म्हणून हे एवढं मोठं यश या ठिकाणी महालक्ष्मी सरसला मिळालेलं आहे. आपल्या पत्रकार बांधवांचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेन की आपले खूप मोठं योगदान या महालक्ष्मी सरस यशस्वी होण्यामध्ये आहे. त्यासोबत आमचे MSRNचे उमेदचे जे MD आहेत, सागर जे असतील, आदरणीय ओसवाल जे असतील, किंवा महालक्ष्मी सरसची सगळी टीम असेल आणि प्रचंड मोठी मेहनत यासाठी घेतलेली आहे. पूर्ण वेळ ते हा सरस यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. खास करून या सरसला जे ग्लोबल असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यासाठी मित्तल म्हणून आम्ही एक दिल्लीची कंपनी आमच्या सोबत घेतली होती. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यांचं वास्तविक पाहता अगोदर मी त्यांचे आभार एवढ्यासाठी मानलेले की आपण अजून हा महालक्ष्मी सरस पुढे न्यायचा होता. आता आभार मानायला हरकत नाही की आम्हाला अपेक्षित असणारी महालक्ष्मी सरसची सगळी व्यवस्था त्यांनी उभे करून द्यायचा प्रयत्न केला. बाहेरून आलेल्या सगळ्या महिला बचत गटांना किंवा महिलांना सगळ्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन
की त्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीशी ताकद उभी केली आणि आम्ही जो जो नवनवीन संकल्प आम्ही केला त्या संकल्पाला पाठबळ देण्याचं काम केलं. म्हणून आम्ही या सरसमध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये आम्ही यशस्वी झालो, हे मला सांगायला या ठिकाणी मनापासून अभिमान वाटतो. त्यासोबत आज एका दुसऱ्या विषयासंदर्भात, महत्वाच्या विषयासंदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला 10,26,000 घरांचं उद्दिष्ट मिळालेलं होतं. ती घरं पूर्ण करण्यासाठी साधारण 10 वर्षाचा कालखंड आम्हाला लागला. पाठीमागच्या वर्षी आदरणीय मोदीजींनी देशाचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड फॉलोअप घेऊन, पाठपुरावा करून, मोदीजींच्या आणि शिवराजसिंह चौहान साहेबांच्या सोबत कोऑर्डिनेशन करून महाराष्ट्राला पाठीमागच्या वर्षी 30 लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचं उद्दिष्ट आम्हाला मिळालं होतं, की जो देशातला विक्रम होता. त्यानंतर आम्ही विक्रमी वेळेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या सगळ्या घरांना, त्यातल्या 28 लाख घरांना आम्ही एका महिन्यामध्ये मंजुरी दिली आणि त्याचा पहिला हप्ताही दिला. त्यानंतर दुसरा असेल, तिसरा असेल, हे सगळे हप्ते आम्ही विक्रमी वेळेत दिले. आज सांगायला आम्हाला मनापासून अभिमान आहे की ज्या वेगानं आम्ही मान्यता दिल्या, ज्या वेगानं आम्ही फॉलोअप घेतला, त्याच वेगानं विक्रमी वेळेमध्ये महाराष्ट्रानं 1 वर्षामध्ये 5 लाख घरांचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. 5 लाख घरं आम्ही पूर्ण केलेली आहेत. आणि 15 तारखेला देशाचे ग्रामीण विकास मंत्री, पंचायत राज मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा आम्ही साजरा करतोय. 5 लाख लाभार्थींना घराच्या चाव्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय, आणि जो की आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सोहळा आणि एवढ्या विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केलेला हा पहिला प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा आहे. आणि त्यासाठी आम्ही एक सोहळा आयोजित केलेला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. आणि ते 10,000 कोटी रुपये प्रदान करण्याचाही कार्यक्रम त्या निमित्तानं होणार आहे. आणि असा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा या ठिकाणी होतोय. या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. धन्यवाद.